मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील आक्रमक झालेले आहेत। ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नसल्याची ठाम भूमिका जरांगे पाटलांनी घेतली आहे। तर दुसरीकडे जरांगे पाटलांच्या मागण्यांवर मंत्रिमंडळ उपसमितीकडून चर्चा सुरू आहे आणि त्यामुळे जरांगे पाटलांच्या मागण्या पूर्ण होणार का अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। उद्यापासून पाणी पिणे सगळं उपोषणाचं मी बंद करणार। आता त्यांच्या मागण्या ज्या काही आहेत त्या वेगळ्या पद्धतीच्या आहेत, त्याच्यावरही कायदेशीर मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करतो। काही करून तुम्हाला मी आरक्षण देणार आहे, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही हे शब्द आहे माझा। विनम्रपणे माझी विनंती आहे की सगळ्या पक्षांना बोलवा, तातडीने ऑल पार्टी मीटिंग करवा। त्यांची मागणी आहे की ओबीसी मधून आम्हाला आरक्षण द्या। तर माझा सरळ प्रश्न आहे विरोधी पक्षाला की त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करा। जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठीची लढाई आणखी तीव्र केली आहे। आरक्षणासाठी जरांगेंचं आझाद मैदानावर उपोषण सुरू आहे। 2 दिवस उलटूनही मागण्या मान्य न केल्यामुळे जरांगे पाटील हे आक्रमक झाले आहेत। उद्यापासून पाणीही घेणार नसल्याची भूमिका जरांगे पाटलांनी घेतलीय। सरकारनं लवकरात लवकर मागण्यांची अंमलबजावणी करावी अशी मागणीही जरांगे पाटील यांनी यावेळी केली। उद्यापासून मी आता काल आज पाणी पिलो, उद्यापासून पाणी पिणे सगळं उपोषणाचं मी बंद करणार। सरकार मागण्याची अंमलबजावणी करत नाही, त्याच्या लक्षात येत नाहीये, त्यामुळे उद्यापासून मी पाणी बंद करणार आहे। आमरण उपोषण कडक सुरू करणार। उद्यापासून पाणी सुद्धा बंद। मला असं वाटतं की न्यायाच्याच भूमिकेत आम्ही आहोत। आता ज्या काही मागण्या मनोज जरांगे पाटलांनी या ठिकाणी केलेल्या आहेत, खरं म्हणजे आपण जर बघितलं तर आता 10% आरक्षण आहेच मराठा समाजाला। आरक्षण कुठेही गेलेलं नाही। आता एवढ्या आम्ही जागा काढल्या, त्यातही मराठा समाज आलेला आहे, ऍडमिशन्समध्ये मराठा समाजाला मिळालेल्या। आता त्यांच्या मागण्या ज्या काही आहेत त्या वेगळ्या पद्धतीच्या आहेत, त्याच्यावरही कायदेशीर मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करतो। जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मैदान सोडणार नसल्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिलाय। जे करायचे ते करा, ओबीसी मधून आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईत सोडणार नसल्याचं जरांगे पाटलांनी म्हटलंय। तर आरक्षणाबाबत गरज पडल्यास पुन्हा बैठक घेऊन जरांगेंना प्रस्ताव देणार असल्याचं मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितलंय। त्यांना किती आपल्यावर अन्याय करू द्या, अत्याचार करू द्या, मला तुमच्याकडून शांतता पाहिजे। काही करून तुम्हाला मी आरक्षण देणार आहे, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही हे शब्द आहे माझा। मला काय करायचं करा, आम्हाला देणं घेणं नाही। ओबीसीत मराठा, ओबीसीतून आरक्षण पाहिजे, त्याशिवाय मी आणि मराठी मुंबई सोडित नसते। तुम्हाला शनिवारी रविवारी महाराष्ट्रातला मराठा घरी नसतो, तुम्ही स्वतः कॅमेरावर बघणार, हे पण ध्यानात ठेवा। मला 3 दिवस उभं देऊ नका, कारण आम्ही एकदा इकडून सांगितलं का शनिवारी या म्हणून रविवारी या, तर तुम्हाला सांगतो मुंबईत सोडत, पण इथून 100-200 किलोमीटर मागं उभं राहावं नाही। आज भेट घेण्याचा प्रश्न नाही, कारण त्यांनी मुद्दे आता उपस्थित केले आहेत। पुन्हा ते हे सांगणार की मी जी माहिती मागणी केलेली आहे त्याच्या संदर्भात तुम्ही काय निर्णय केलेला। म्हणून मला वाटतं की आता समिती सदस्यांची समिती चर्चा झाली, 5 वाजता ॲडव्होकेट जनरलच्या समिती चर्चा होईल। पुन्हा जर आवश्यकता वाटली तर पुन्हा एकदा समितीची बैठक होईल आणि मग मला वाटतं अंतिम प्रस्ताव तो माननीय जरांगे पाटलांना देण्यात येईल। जरांगे पाटलांनी मराठा समाजासाठी वेगवेगळ्या मागण्या केल्या आहेत। दरम्यान कोणाला खुश करण्यासाठी निर्णय घेता येत नाहीत, घेतलेले निर्णय कायद्याच्या चौकटीत टिकले पाहिजेत असं मत फडणवीसांनी व्यक्त केलंय। मराठा आरक्षणावरून काही जण पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हणत फडणवीसांनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय। शेवटी आपल्याला एखादा निर्णय फक्त कोणाला खुश करण्याकरता घेता येणार नाही। तो संविधानाच्या चौकटीत टिकला पाहिजे, तो कायद्याच्या चौकटीत टिकला पाहिजे। नाहीतर आज आपण कोणाला तरी खुश करायला एखादा निर्णय करू आणि उद्या तो निर्णय टिकला नाही की त्यानंतर अधिक टीकेचं धनी आपल्याला व्हावं लागेल। त्यामुळे सगळे कायद्याची तपासणी ही योग्य प्रकारे करून आम्ही तो प्रयत्न करतो। आणि मला असं वाटतं की हा एक सामाजिक प्रश्न आहे, याला राजकीय प्रश्न करण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे। काही लोक त्याच्यावर पोळी शेकण्याचा प्रयत्न करतात, पण मी त्यांना सांगतो की ते पोळी भाजण्याचा प्रयत्न केला त्यांचं तोंड भाजेल। जरांगे पाटलांच्या उपोषण स्थळी राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी देखील सुरू आहेत। सुप्रिया सुळेंनी देखील जरांगे पाटलांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे। तसंच सर्वपक्षीय बैठका घेऊन चर्चा करा आणि 1 दिवसाचं अधिवेशन घेऊन मागण्या पूर्ण करा असं आवाहन सुप्रिया सुळेंनी केलंय।
तर ओबीसीतून आरक्षण देण्याची भूमिका विरोधकांची आहे का हे त्यांनी स्पष्ट करावं, असा पलटवार चित्रा वाघ यांच्याकडून करण्यात आलाय. मी त्यांचे सगळ्यांचा निरोप हा माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याची नैतिक जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे. माझी हात जोडून महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनम्रपणे माझी विनंती आहे की सगळ्या पक्षांना बोलवा, तातडीने ऑल पार्टी मीटिंग करवा आणि त्यातून पाहिजे असेल तर लगेच 1 दिवसात अधिवेशन बोलवा आणि हा निर्णय मार्ग काढा. जर सरकारला करायचं असेल तर काय अवघड नाही करणं. आणि मी आता जे चित्र बघते तर मला आश्चर्य वाटतं की विरोधी पक्ष जातोय म्हणजे तिथे जाऊन भेटण्याबद्दल वाद नाही. मला काय म्हणायचं, नुसतं भेटू नका ना किंवा नुसतं जेवण देऊ नका ना. मराठा समाज इथं जेवायला नाही आलाय. त्यांची जी मागणी आहे त्याच्याबद्दल बोला. 10% आरक्षण मराठ्यांना दिलंय. त्यांची मागणी आहे की ओबीसी मधून आम्हाला आरक्षण द्या. तर माझा सरळ प्रश्न आहे विरोधी पक्षाला की त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करा की ओबीसी मधून जे आरक्षण मराठ्यांना मागतायत याच्याबद्दल तुमचं म्हणणं काय आहे, ते तुम्ही बोलत नाही आहात. समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमींनी देखील जरांगे पाटलांची भेट घेतली. राज्य सरकारनं दिलेला शब्द पाळावा असं म्हणत अबू आझमी यांनी देखील मराठा आंदोलनाला पाठिंबा दिलाय. मैं सरकार को बोला कि सरकार के पास पूरी मशीनरी है कानून की. सरकार ने चेक करने के बाद ही बोला गया, थोड़ा बोला गया. अब सरकार सोचती है कि हमारा काम हो गया, मतलब निकल गया, तो पहचानते नहीं, क्यों जा रहे हैं जैसे हमें जानते नहीं. रिजर्वेशन मिलना चाहिए जो सरकार ने अनाउंस किया. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील उद्यापासून कडक उपोषण करणार आहेत. ओबीसी मधून आरक्षण घेण्यावर जरांगे पाटील ठाम आहेत. तर दुसरीकडे जरांगेंच्या मागण्यांवर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सत्ताधाऱ्यांनी सांगितलंय. त्यामुळे जरांगे पाटलांच्या मागण्यांवर मार्ग कधी निघणार अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.